नमस्कार श्रोते हो. डॉक्टर आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण ह्या शासनाने पुरस्कारित झालेल्या ग्रंथाचे आपण अभिवाचन करत आहोत. ह्यात कठोपनिषदाला आपण सुरुवात केलेली आहे. आज कठोपनिषदाचा आपण दुसरा भाग पाहणार आहोत. चला वळूया आपल्या श्राव्य प्रवासाला. तिस्रो रात्रिर्यदवासीतर्गृहे मे अनश्नन् ब्रह्मन्नतिथिर्नमस्तः नमस्तेस्तु ब्रह्मन् स्वस्ति मेस्तु तस्मात् प्रतित्रीन् वरान् वृणीष्व. भगवान यमधर्मांचे 3 वर. हे अतिथी ब्राह्मण कुमार, तू वंदनीय आहेस. माझ्या घरी 3 रात्री उपाशी आहेस. तुला नमस्कार असो. माझे कल्याण व्हावे म्हणून तू 3 वर घे. ध्यानात घ्या, भगवान यमधर्मराज यांचे कडून नकळत झालेल्या चुकीचे अतिथी धर्म चुकल्याचे प्रायश्चित्त म्हणून कुमार नचिकेतास अतिथी म्हणून नमस्कार करून 3 वर देऊ करतात. केवढा मोठेपणा दाखवतात. ही आपली परंपरा आहे. फार मोठा अधिकार असला तरीही तो न गाजवता धर्म, चाली, रीती यांचा केवढा आदर्श आपल्या समोर भगवान यमधर्मराज यांनी ठेवला आहे. शांत संकल्प सुमना यथा स्यात् वीतमन्युर्गौतमो माभिमृत्यो त्वत्प्रसृष्टं माभिवदेत् प्रतीतः एतत्त्रयाणां प्रथमं वरं वृणे. पितृभक्त नचिकेता यमाला म्हणतोय, हे मृत्यो, जेणेकरून माझे वडील शांतचित्त प्रसन्न होऊन व क्रोधरहित होतील व मला तुम्ही जा म्हणाल्यावर माझ्याशी ते ओळखून बोलतील, असा 3तला पहिला वर मी मागतो. कुमार नचिकेता हा पितृभक्त होता. वडील चुकले, रागावले, पण तो स्थिरचित्त असल्याने त्याने पितृभक्ती प्रकट करणारा वरच मागून घेतला. यात या कुमाराची थोडी अधिक माहिती मिळते. याचे गोत्र गौतम होते. या वराने कुमाराने स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्याला तीव्रतेने आईवडिलांची आठवण झाली. राज्य, दास, दासी, हत्ती, घोडे, राजवाडे, धनदौलत न मागता पित्याचा राग शांत होऊ देत, मला ते ओळखोत. यमराज्यात येता येता किती काळ गेला समजत नाही. पुन्हा पोचल्यावर काय परिस्थिती असेल, कोण जिवंत असतील नसतील, ओळखण्याजोगी स्थिती असेल नसेल, या संबंधी त्याचे मनात खूपच शंका असावी. म्हणून त्याने अशा प्रकारे वर मागितला. साधी पाण्यातली सरळ काठी पाण्याच्या घनतेने वक्रता धारण करते. येथे तर लोकच बदलले. आपल्यातही खूप बदल झाला आहे. पोहोचू तेव्हा तेथे काय कसे बदललेले असेल कुणास ठाऊक. म्हणून ज्ञानी कुमार नचिकेताने असा वर मागितला. काल, स्थळ व वेग यांनी पदार्थाचे काय होते पाहिले म्हणजे या वराचे महत्व ध्यानी येईल. पदार्थत्व, लांबी, रुंदी, घनता, वजन सारे बदलते. एखादी 20 फूट लांबीची काठी डेक्कन क्वीनला बांधली. अति वेगात गाडी असताना सूक्ष्म पाहिले तर ती काठी दिसत नाही. प्रकाश वेगात तिच्या लांबीचे काय व्हावे ते स्वरूप राहत नाही एवढे खरे. यावरून या वराचे महत्व कळून येईल. वडिलांनी आपल्यास ओळखावे म्हणून हा आग्रह एवढ्यासाठी आहे. त्यात त्यांची कुशलता व भेट दोन्ही अपेक्षित आहे. 3 दिवस स्वस्थ बसून या लोकाचे निरीक्षण तो करीत होता. त्याला खूप नाविन्य वाटले. येथील सृष्टी नियम वेगळे असावेतसे वाटले. तो संभ्रमित होता. म्हणून या वराची मागणी कुमाराने अति आदराने व नम्रतेने केली व भगवान यमधर्मराजाने ती मान्य केली. यथा पुरस्ताद भविता प्रतीतः औदालकिरारुणिर्मत् प्रसृष्टः सुखं रात्रिशथिता वीतमन्यु
त्वां दहदृशिवान् मृत्युमुखात प्रमुक्तम. तत्वज्ञान महत्वाचे. काल नाही, करता नाही. मी घडवून आणल्याप्रमाणे औदालकी आरुणी पूर्वीप्रमाणे होईल, ओळखेल व तुला मृत्यूपासून सुटल्याचे पाहून रागशून्य होऊन, प्रसन्न होऊन रात्री सुखाने झोपेल. कुमाराने मागितल्याप्रमाणे पहिला वर दिल्याने काय होईल ते भगवान यमधर्मराज सांगतात. तुझे मनाप्रमाणे क्रोध विसरून तुला प्रेमाने पाहिल. मृत्यूपासून तू वाचलास हे पाहून त्याला आनंद होईल व तो सुखाने झोपेल. ऋषी धौम्य मुनींचा शिष्य आरुणी बांधासारखा शेतात पडून राहिला व त्याने पाणी अडवले, म्हणून त्यांचे घराणे आरुणी ठरले. उद्दालक म्हणजे बांध. यावरून याच्या म्हणजे उपनिषदाचा कालाचा निश्चित नसला तरी बोध व्हावा, म्हणजे महाभारताच्या मागे किंवा थोडा पुढेही हा काळ जाईल. याच्यावरून आपण याच प्रकरणात थोडासा विचार केला आहेच. या पलीकडील सुयोग्य निष्कर्षाची जरूर वाटत नाही. कारणे बरीच आहेत. त्यावेळी ग्रंथ छापला जात नसे. मुखाने तो पुढील पिढीस दिला जाईल. त्यामुळे निश्चित काल हाती आला नाही तरी मिळेल तेवढे पुरे. तत्वज्ञान महत्वाचे. काळ नाही, करता नाही. स्वर्गे लोके न भयं किंचनास्ति न तत्र त्वन्न जरया बिभेति उभे तीर्त्वा अशनाया पिपासे शोकातिगो मोदते स्वर्गलोके. स्वर्गलोकात काय कसं? स्वर्गलोकात यत्किंचितही भय नसते. तेथे तू यमराज नाहीस, म्हणजे मृत्यू नाही, वार्धक्य नाही, तहान भूकही नसते. त्यामुळे शोक नाही व केवळ आनंद ही अवस्था असते. जीवनाला सर्वात भीती असते मरणाची, पण स्वर्गात मरण हा विषयच नसलेने भीतीही नाही. येथे वृद्धत्व येत नाही, भूक व तहान नाही, त्यामुळे खाणे व पिणे नाही. जडदेहच नाही, त्यामुळे इंद्रिये नाहीत, त्यामुळे खाणार व पिणार तरी कशाने? त्यामुळे पचनाचा, मलविसर्जनाचा कसलाच प्रश्न तेथे नाही. त्यामुळे अनारोग्य व इतर तक्रारी यांच्यातून निर्माण होणारे दुःख व रोग तेथे म्हणजे स्वर्गात नाहीत. स्वर्गलोक खरेच आहे काय? हा विषय प्रज्ञेने शोधला पाहिजे. स्वर्गाला देवलोक वा नाक म्हणतात. न अधिक अक. अक म्हणजे दुःख नाही असा देश. देवाचे वसतिस्थान म्हणून देवलोक. याचे वर द्युलोक, ग्रह ताऱ्यांचा प्रकाशमय लोक. मृत्यू लोकाचे वर 7 लोक वर्णन केले आहेत. भूहु, भुवहा, स्वहा, महहा, जनहा, तप आणि सत्यलोक. हे 7 ऊर्ध्वलोक होत. अतल, वितल, तल, प्रतल, तलातल, महातल आणि पाताल हे 7 अधोभुवन आहेत. वेदामध्ये 3 लोकांचे वर्णन आहे. पृथ्वी म्हणजे मृत्यूलोक, अंतरिक्ष म्हणजे पितृलोक आणि दिव्यलोक म्हणजे द्युलोक. दिव्यलोक हाच स्वरलोक होय. खरे पाहता कर्मे अनंत, त्यांची फले अनंत, म्हणून ती फले भोगण्याची स्थाने म्हणजे लोक अनंतच असावयास हवेत. महत्वाची वाटणारी 14 भुवने, प्रदेश ऊर्ध्व व अध वर दिलीच आहेत. या स्थळी जाण्याचे मार्ग भूमार्ग, आकाशमार्ग, जलमार्ग, वायुमार्ग, तेजमार्ग. मृत्यूनंतर इतर सूक्ष्म देहांनी प्राण या मार्गाने त्या स्थानी जाऊन ती फले उपभोगतो व शेवटी मुक्त होऊन महाप्राणात सामील होतो. जगद्गुरु अनंत श्री रामानुजाचार्य महाराज पंढरपूर कल्याण अंकामधल्या 43 पान अशा प्रकारे म्हणतात. तर अशा प्रकारे स्वर्गात देह नाही म्हणून दुःख नाही, शोक नाही, वार्धक्य नाही, तहान नाही, भूक नाही, कोणतेही इंद्रिय नाही, म्हणून केवळ आनंद हीच भावना येथे उपभोगायला शिल्लक राहते.
सर्व भावभावनांचे रूपांतरही केवळ आनंदात, परमसुखात होते. सत्त्वमग्निं स्वर्गमध्येषु मृत्यो प्रबृहीत्वं श्रद्धानाय मह्यं स्वर्गलोका अमृतं भजन्ते एतद्वितीयेन वृणेवरेण. भगवान यमराजा, मला मृत्यूचे रहस्य सांगा. तो तू स्वर्ग मिळवून देणाऱ्या अग्नीस ओळखतोस. माझी त्याबद्दल श्रद्धा आहे. मृत्यू, तो तू मला सांग, कारण स्वर्गातले लोक अमृतत्व मिळवतात. हे ज्ञान अग्नीचे तू मला दुसऱ्या वराने दे, असा याचा अर्थ आहे. अग्नीलाच कोणत्या कर्माचे फल कोणत्या ठिकाणी कसे उपभोगावयाचे असते ते निश्चित माहिती आहे. मृत्यूनंतर अग्नीच्या कर्मविश्लेषणाप्रमाणे त्याचा म्हणजे मृतदेहाचा लोक ठरतो. ते ज्ञान वैश्वानराचे कार्यज्ञान तुलाच आहे. लोक स्वर्गात अमृतत्व मिळवतात ते कसे हे तुलाच माहीत आहे आणि म्हणून दुसऱ्या वराने हे ज्ञान तू मला दे. एखाद्या ज्ञान्याला शोभेल अशा प्रकारे हा वर भगवान यमधर्माकडे कुमार नचिकेताने मागितला. त्याची बुद्धी अत्यंत सुनिश्चित होती. त्याचे मागणे ज्ञानपूर्वक होते. म्हणूनच तो त्यामुळे देहांतर्गत अग्नीची माहिती ज्ञान घेणे म्हणजे मृत्यूचे रहस्य समजून घेणे आहे व तेच ज्ञान या वराने कुमार असून मागतो याचे आश्चर्य वाटावे. पण तो श्रद्धावान होता. भगवान यमधर्माबद्दल, त्याचे ज्ञानाबद्दल त्याच्या मनात अतिव आदर होता. त्याचे बुद्धी पलीकडील हे ज्ञान असल्याने ते समजून घेण्यास श्रद्धेचा अतिव श्रेष्ठ असा मार्ग त्याने निवडला. त्याचे मनात श्रद्धा उदय पावली. त्यामुळे सुनिश्चित बुद्धी होण्यासही मदत झाली व कुमार वयाला न शोभणारा पण प्रज्ञावंताला सुचणारा वर त्याने मागितला. स्वर्गात नेण्यास कोणता अग्नी कसे कार्य करतो व तेथे लोक अमृत तत्व कसे मिळवतात. प्रते ब्रवीमि तदुमे निबोध स्वर्ग्यम अग्निन्नचिकेत प्रजानन अनंत लोकाप्तिमथो प्रतिष्ठां विद्धि त्वमेतन्निहितं गुहायाम. हृदयात अग्नीचे स्फुरण. हे नचिकेता, यमधर्मराज म्हणतायत, स्वर्ग मिळवून देणारा, अग्नीला जाणणारा मी तुला सांगतो, समजून घे. अनंत लोकांची प्राप्ती करून देणारा तो अग्नी व स्थैर्य देणारा तो अग्नी हृदयरूपी गुहेत ठेवला आहे हे तू निश्चित जाण. यमधर्मराज त्या अग्नीचे स्थान येथे सांगत आहेत व त्याचे कार्याविषयी ज्ञान देत आहेत. तो अग्नी शरीरातील गुहेत आहे. हृदयाच्या चतुर्थ कप्प्यात अपेक्स बीट या अंतर्गत विभागात प्रत्यक्षतः एक खळगा अंगठा लोण्यात अलगट टेकावा एवढा आहे. तेथे म्हणजे गुहाच वाटावी असा भाग आहे. त्या भागातील अंतरावरणही अतिशय संवेदनाक्षम आहे, सुकोमल आहे, पण सातत्याने काम नियमित करण्याची क्षमता तेथे आहे. तेथे चैतन्याच्या स्वरूपात हा वैश्वानर अग्नी आपले कार्य करतो. एरवी याची जाणीव होत नाही, पण हृदरोगात वेदना देणारा भाग हाच असतो. त्याचे छातीवरून डाव्या स्तनभागाचे थोडे खाली याची जाणीव होते. गर्भधारणेच्या क्षणापासून, खरे तर प्रसूतीनंतर बालक देहात या कार्याची सुरुवात होते व मृत्यूपर्यंत हे अग्नीचे कार्य अहोरात्र अव्याहत नियमित चालू असते. पहिल्याने त्या भागात चैतन्याचे स्फुरण होऊन हृदयाच्या आकुंचन प्रसरणाला सुरुवात होते व पहिले काही महिने तर हृदय 140 पर्यंत ठोके टाकते. लबडब असा काहीसा आवाज असतो. पुढे या ठोक्यांचे नियमन होऊन मिनिटाला ते 72 पर्यंत सरासरीने ठोके देते. हे काम यंत्रवत असते. हे यंत्र चालण्यासाठी इंधन प्राण होय. हा प्राणवायू ऑक्सिजन होय. ही प्राणांची देवघेव श्वसन व उच्छ्वसन या क्रियेमार्फत होते. त्यातून ऊर्जा निर्माण होते.
त्यातून शरीरास उष्णता मिळते. ऊर्जा नियमित म्हणून उष्णता नियमित. सरासरी 98 फॅरेनहाइट एवढी असते. हेच ते वैश्वानराचे कार्य होय. याशिवाय या अग्नीला पचन, अभिसरण, श्वसन, विसर्जन, पुनर्जनन व चिंतन मनन यासारखी कामे करावी लागतात. त्याकरिता लागणाऱ्या उष्णतेचे नियमन करणे हे प्रमुख काम. याशिवाय सबंध शरीरात प्राणकार्य करणे हेही या अग्नीचेच काम होय. व शेवटी कर्मफलाप्रमाणे लोक निवडून तेथे तो आत्म्यास त्या सूक्ष्म देहासह पोचवतो. हेही काम अग्नीचेच. त्याचीच माहिती भगवान यमधर्मराज देत आहेत. लोकाधिमग्निन्तमौवाच तस्मै या इष्टकायावतीर्वा यथा वा स चापि तत्प्रत्यवदद्यथोक्तम् अथास्य मृत्युः पुनरेवाहतुष्टः. लोकांचेही पूर्वी असलेला अग्नी भगवान यमधर्मराजाने त्याला सांगितला व ज्या इष्ट करणाऱ्या गोष्टी त्या कोणत्या, कशा अथवा किती असतात तेही नचिकेतास सांगितले. नचिकेताने पुन्हा म्हणून दाखवले. त्यामुळे संतुष्ट झालेला मृत्यू पुन्हा त्यास म्हणाला, मागील ऋचा मंत्रात पुन्हा एकदा मन लावून वाचले तर निश्चितपणे तो अग्नी गुहेत आहे. तो ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देतो व स्थैर्यही देणारा आहे. पुढील मंत्रात तो अग्नी लोकांचे आधीचा आहे. त्या अग्नीला इष्ट गोष्टी कोणत्या, कशा, किती वगैरे सांगितले असे लिहिले आहे. पण प्रत्यक्ष मंत्रात त्याचा उल्लेख नाही हे स्पष्ट दिसते. अग्नी हा तो वैश्वानर नव्हे की जो स्वतः म्हणतो, प्राणापान समायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधीम. पचनादी कामे वैश्वानर अग्नी करतो. मृत्यूनंतर जो अग्नी लोकाप्रत पोचवतो असे म्हटले आहे तो अग्नी मंत्राग्नी होय. त्यात हा शरीरांतर्गत अग्नी तयार करून त्यानेच तो भडाग्नी पेटवतात. देह पूर्ण जळतो, अस्थि विसर्जित होतात व हा भडाग्नी प्राण, कर्मफले, बुद्धी, प्रज्ञा, काही विकसित गुण, इच्छा वासनांसह त्या त्या इष्ट लोकात पोचवतो. अर्थात या 15व्या मंत्रात याचा काही उल्लेख नाही. काही ज्ञान त्याला सांगितले, त्याने ते पुन्हा सांगितले व त्यामुळे भगवान यमधर्मराज संतुष्ट झाले. हे ठीक आहे. पण येथे सांगितले म्हणून जे ज्ञान उल्लेखिले ते प्रत्यक्षात सांगितलेच नाही असा प्रकार दिसतो. वाचक हो, सावध. येथे काहीतरी ज्ञानाची लपवालपवी होत आहे. आपण जिद्दीने ते शोधले पाहिजे. पुढे काय आहे पाहूया पुढच्या ऑडिओ व्हिडिओमध्ये. नमस्कार. ओम शांती शांती शांती.